नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय. नव्या हिंदू हृदय सम्राटाची बातमी आहे. कारण राज्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर नव्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झालाय. भाजप आमदार नितेश राणेंनी श्रीरामपूरच्या आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटाची उपमा दिली. नितेश राणेंनी उपमा दिल्यानंतर शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. नितेश राणे कधी कोणता शोध लावतील हे काही सांगता येत नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. राज्यात नवीन हिंदू हृदय सम्राट. फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटची उपाधी. नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट उल्लेख. हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर नवा हिंदू हृदय सम्राट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला. राज्यात आणि देशात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून परिचित होते. मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं. यामध्ये त्यांना यशही आलं. 90च्या दशकात हिंदुत्वाचा अंगीकार करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली. तर राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष ते हिंदू जननायक असा प्रवास करताना अंगावर भगवी शाल घेतली. या तीन नेत्यांसोबत आता देवेंद्र फडणवीसही हिंदू हृदय सम्राट झालेत. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. श्रीरामपूर मध्ये लव जिहाद आणि आदिवासी तरुणाचं अपहरण झाल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला. तर दुसरीकडे शिवसेनेनं नितेश राणेंना अधिक महत्त्व न देता एक प्रकारे त्यांचा उपहास केला. भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले. मग ते राणा असतील, राणे असतील की ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे. म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला. आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत. म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे. राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत. त्या पाठोपाठ झेडपीच्या निवडणुका आहेत. तर 1.25 वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी नवे हिंदू हृदय सम्राट मैदानात उतरवले आहेत. आता त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल. श्रीरामपूरहून हरीश दिमोटे आणि मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेला याकूब मेमन सध्या त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय. तशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल आता विचारला जातोय. मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनची कबर असून तिथं विद्युत रोषणाई केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत या सरकारचा यात कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय.
पण आता किशोरी पेडणेकरच याकूबचा भाऊ रोपसह एका बैठकीत बसलेल्या दिसत असल्यामुळे किशोरी पेडणेकरांवर आरोप होऊ लागलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणात सहभाग होता का असा प्रश्न विचारला जातोय। कारण नसताना एक सर्वसामान्य महिलेला बदनाम करणं, माझ्या चांगल्या कामांकडे नजरअंदाज करणं, माझ्या चांगल्या कामांबद्दल अनेकांनी भाजपाच्या नेत्यांनी मला शाबासकी दिली, माझ्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी दिली, माझ्या उद्धवजींनी तर स्वतः कॅबिनेटमध्ये उच्चार केला आहे। त्यामुळे कामाच्या व्यक्तींना बदनाम करणं सोडा। मेरा फोटो वायरल हुआ है, वो मेरे पास एक कंप्लेंट आई थी, पानी भर गया था मस्जिद में, मैं कब्रिस्तान में नहीं गई और उसमें राज पुरोहित का लड़का आकाश पुरोहित भी मौजूद था, बीजेपी का, मैं खुद थी, जिन्होंने मुझे लेके गई, जिन्होंने मुझे कहा, यशवंत यादव ने वो तकरार मुझे कही, उन्होंने मेरे पास भेजी, मामेडी खुद थी, आज हमारे पास है। याकूब मेमनच्या कबरी संदर्भातलीच पुढची ही बातमी आहे। याकूब मेमनची कबर ही स्मारकासारखी करण्याची धमकी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमनने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। टायगर मेमनच्या सूचनांचं पालन केलं नाही तर तुम्ही या जगातून गायब व्हाल अशी धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती। पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे। एक FIR NC दर्ज कराई थी मुमरा पुलिस स्टेशन के अंदर 24/1/2020 में कि मुझको धमकी देता है। ऐसी मैंने एक NC लॉन्च कराई थी मुमरा पुलिस स्टेशन में। उसके बाद में मैंने जो है वो उसके पहला मैंने एक ATS के अंदर और LT मार्ग में और कमिश्नर के अंदर मैंने एक एप्लीकेशन दिया था कि ये जो है मुझको धमकी दे रहे हैं और जो है वो जो याकूब मेमन की जो खबर है वो मुझसे जो है वो डिमांड कर रहे हैं कि ये चीज़ों को मुझको आप दीजिए। तो मैं जैसे डिमांड कर रहे तो मैंने उस चीज़ को और मेरे साथ के ट्रस्टी से उन्होंने उसको डिनाय किया। भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून डिवचलं आहे। उद्धव ठाकरेंनी ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या ना गणेशोत्सवाच्या। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानलेत। कंबोज यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेत, पण उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। त्यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत असं म्हटलंय। उद्धव जी ने इतनी क्या मजबूरी थी उनकी, ऐसी कौन सी उनके पास मजबूरी है कि उन्होंने दही हंडी का कार्यक्रम हो या गणेश उत्सव हो उसकी बधाई तक 12 करोड़ लोगों को नहीं दी, देश में नहीं दी, देशवासियों को नहीं दी और महाराष्ट्र के लोगों को नहीं दी। तो ये कहीं ना कहीं दिखाता है कि उनका प्यार याकूब की तरफ कहीं बढ़ता तो नहीं जा रहा है कि आज कहीं मजबूर है वो। काय कोणाला शिकवताय हो? कुठल्या हिंदू शब्दाचा वापर कुठे कुठे करताय? सर्वांनी लोकांच्या हिताच्या कामांनी पुढे येऊया आणि जे लोक नागरिक ज्याला माइंडेड देईल ते बघूया। पुढची बातमी, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी काल रात्री मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आले। दोन्ही गटांमध्ये राडा झालेला बघायला मिळाला। त्यावर आज शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मला हेमांगी वरीकरांचा फोन आला की काल ज्या समाधान सरवणकर ग्रुप असंच म्हणायला हवं आणि शिवसेना त्यांच्यामध्ये शाब्दिक खूप वाद झाले। शाब्दिक वाद त्यांच्याकडनं होत होते, याचं पोलिसांनी आत्ता त्याचा निर्वाळा दिलेला आहे। आणि मला असं वाटतं की सामाजिक तेढ निर्माण करणारी कालची घटना होती। शिवसेना सोडण्याआधी शिंदे गटाकडून आणखीही ऑफर येतात असा गौप्यस्फोट उस्मानाबाद शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय।
कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचा त्यांनी तात्काळ खुलासा केलाय. तुळजापूर युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना कैलास पाटील यांनी गौप्यस्फोट केलाय. शिवसेना या 4 शब्दामुळे आपली ओळख निर्माण झाली आणि ज्यांनी आपल्याला ही ओळख निर्माण करून दिली ह्या त्यांच्याशी प्रार्थना कधी करायची नाही. त्यामुळे कितीही दबाव आला, कितीही आमिष आली किंवा काही जरी झालं तिथून पुढच्या काळातही अजूनही हे प्रकार चालूच आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून चालू आहेत. परंतु तुम्हाला ठामपणे सांगतो, मी आपले खासदार साहेब असतील आणि साहेब या जिल्ह्यातला सर्वसामान्य शिवसैनिक नेते जरी गेले असले तर सर्वसामान्य शिवसैनिक जागेवर आहे आणि जागेवरच राहणार. खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती बघण्याकरता दिल्लीत आलोत, अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. संजय राऊतांसाठी भावाची धावाधाव. सुनील राऊतांची दिल्ली वारी. सुनील राऊत दिल्लीला कुणाला भेटणार? शिवसेना खासदार सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी सुरू आहे. संजय राऊत नजीकच्या काळात जेलबाहेर येण्याची शक्यता मावळल्यानं आता त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी धावाधाव सुरू केली आहे. आमदार सुनील राऊत दिल्लीत आले. ते दिल्लीत कुणाला भेटणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. सुनील राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं तुम्हीच ऐका. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे ते सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लीननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते, म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. दिल्लीत येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्याचंही सुनील राऊत यांनी स्वतःहूनच सांगितलं. मातोश्रीला मी गेलो होतो. आता उद्धव साहेब माझे कुटुंब प्रमुख आहेत सध्या, त्यामुळे त्यांना मी रोज भेटत असतो आणि ते रोज मला फोन करत असतात की बाबा संजय राऊत आता चुकीच्या कारणास्तव ज्यांना अटक केलेली आहे, त्यामुळे आज ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे ती की रोज मला फोन करणं, माझ्या घरी फोन करणं, माझ्या घरच्यांची काळजी घेण्याचं काम त्यांचं ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना मी भेटणे स्वाभाविक आहे. संजय राऊतांच्या घराच्या देखभालीचं कारण जरी सुनील राऊत सांगत असले तरी ते पटण्यासारखं नाही. सुनील राऊतांच्या या दिल्ली दौऱ्यातून काही निष्पन्न होईल का हे पाहावं लागणार आहे. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. दरम्यान एक वक्तव्य चर्चेत आलंय. ते वक्तव्य सुरेश खाडे यांचं आहे. वाजपेयी अडवाणी पराभूत झाले आहेत, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहेत, ते पराभूत होऊच शकत नाहीत, असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलाय. बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. बारामतीत पवारांचा पराभव होणार का असं विचारल्यावर सुरेश खाडेंनी हे उत्तर दिलं. जनतेचा कौल असतो तो प्रत्येक वेळी एकसारखाच येईल असं कोणी समजू नये असं ते म्हणाले. मोदीबाबत नाही करू शकत, कारण तो देशाचा आत्मा आहे, सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो आणि ते जग मानतं त्याला आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही, कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे, ते आवश्यक आहे. काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अटलजी पण पडले, अडवाणी पडले, इंदिरा गांधी पडल्या होत्या. हा जनतेचा कौल असतो, त्यामुळं बोलून काय होतं असं नाही आहे. जनतेचा कौल असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. त्यामुळं असं कोणी समजू नये की काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे. हे निश्चित आहे की जी जनता न्याय देते त्याला सामोरं गेलं पाहिजे. नवनीत राणांविरोधात आंदोलन करण्यात आलंय. पोलीस ठाण्यातील राड्याविरोधात हे आंदोलन आहे. पोलिसांच्या पत्नी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अमरावतीत सहभागी आंदोलन आपण बघतोय. नवनीत राणांविरोधात हे आंदोलन आहे. अमरावतीत राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी आंदोलन केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणांचा पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणी खासदार राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्षा भोयर यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात हातात नवनीत राणांविरोधात पोस्टर घेऊन आंदोलन केलं. माझ्या पोलिसांना किंवा माझ्या बांधवांना जर कोणी बोलत असेल किंवा माझ्या भगिनींना कोणी बोलत असेल, मी खपून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही. आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जिकडे तिकडे थू 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 का म्हणून का गलत्या केल्या त्यांनी, आणि ते का तुमची चोर आहे का त्यांना काहीही बोलायसाठी? तुम्ही पहिले तुम्हाला सुधारावा. यानंतर जर कोणा माझ्या या बांधवावर जर आरोप केला मी सहन घेणार नाही. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात सुरू केलेली मोहीम काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता तर प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहण्याचं थेट वेतन थांबवायला हवं असं पत्रच लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रशांत बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. मुख्यालयी न राहणाऱ्यांचं वेतन थांबवा. प्रशांत बंब यांचा पुन्हा शिक्षकांवर वार. बंब यांच्या विरोधात रविवारी शिक्षकांचा मोर्चा. मुख्यालयी वास्तव्याचा वाद चिघळला. अधिवेशनात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाच्या दर्जावर निशाणा साधत थेट शिक्षकांवर टीकास्त्र डागणारे आमदार प्रशांत बंब आता शिक्षकांच्या पगारावर आलेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्याची मागणी करणं चूक असल्याचं म्हणत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचं वेतन थांबवावं अशा मागणीचं पत्रच बंब यांनी जिल्हा परिषदेला लिहिलंय. मुख्यालयी राहणं हे कंपल्सरी आहे. त्याचा घरभाड्याशी संबंध खोटे कागदपत्र जोडले म्हणून मी बोललो होतो. फक्त ते मुख्यालयी राहत नसतील त्यांची वेतन थांबवलेच पाहिजे. प्रशांत बंब यांच्या या मागणीनंतर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा सल्ला देणाऱ्या बंब यांना शिक्षक संघटनांनी प्रत्युत्तर दिलंय. आधी सरकारनं शिक्षकांना घरं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शिक्षक संघटनेनं केली आहे. त्या ठिकाणी बंब साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत आम्हाला मुख्यालयी निवासस्थाने बांधून देत नाही तोपर्यंत कुठलाही शिक्षक किंवा कर्मचारी असेल तो गावात राहण्यासाठी जाणार नाही. आणि जर त्यांनी बांधून दिले तर आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी हे आनंदाने त्या ठिकाणी राहण्यास तयार आहोत. प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांवर निशाणा साधल्यानंतर शिक्षकांच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्यात. त्यानंतरही सातत्यानं प्रशांत बंब यांनी शिक्षकांवर टीका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता रविवारी शिक्षक आणि शिक्षक आमदारांनी बंब यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातील संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.